काठोळे, वर्ग 7वा अ, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला कौसडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, त्यांनी घडविले शिवशिवबांना, त्यांनी घडविले शिवशिवबांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. सन्माननीय व्यासपीठ मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, माझे मित्र, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या कोण तर आदर्श आपल्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दगडूजीराव जाधव तर आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. त्यांचा विवाह 16 डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला व 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांच्या पोटी एका सूर्याचा जन्म झाला. तो सूर्य म्हणजे आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माती ज्याने केला गनिमी कावा, मराठी माती ज्याने केला गनिमी कावा, तो एकमेव माझ्या जिजाऊंचा छावा, तो एकमेव माझ्या जिजाऊंचा छावा. जिजाऊंनी शिवरायांवर लहानपणापासूनच उत्तम असे संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केले त्या स्वराज्यामध्ये सर्वात मोठा मोलाचं काम तर जिजाऊंनी केलं. जर त्यांना सर्व राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाबाई असे म्हणतात. जिजाऊ एक कुशल योद्धा होत्या. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि कौशल्य त्यांच्या अंगी होती. निर्भीडतेसाठी त्या ओळखल्या जायच्या. त्या एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली. त्यांनी शिवरायांना धैर्य, पराक्रम, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वासाचे धडे दिले. एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाऊंनी तयार केले. त्यांनी आई व वडील अशी दोन कर्तव्ये पार पाडली. त्या महाराजांच्या आद्यगुरू होत्या. जिजाऊ राजकारणात सुद्धा सहभाग घेत. शिवाजी महाराज कैदेत असताना राजकारभाराची सूत्रे हाती घेऊन संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. सूर्यचंद्र असेपर्यंत नाव ना तुमचे मिटणार, नाव ना तुमचे मिटणार. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम. आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्याची जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांना घडवले. मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्थापन करायचे म्हणजे त्यांना कळले. कर्तृत्ववान, धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या जिजाऊंचा मृत्यू 17 जून 1674 रोजी झाला. जाता एवढेच बोलते. थांबा जाता एवढेच बोलते. जोवरी सूर्यचंद्र तोवरी कीर्ती तुझी. जोवरी सूर्यचंद्र तोवरी कीर्ती तुझी. तुझं घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती. तुझं घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती.